नमस्कार. मी रितू म्हात्रे. डॉक्टर प्रभाकर दंडवते यांच्या शिक्षणाची गुणवत्ता या पुस्तकातील काही सारांश वाचन मी आपणासमोर करणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता यात शिक्षण व गुणवत्ता असे दोन शब्द आहेत. शिक्षण हा शब्द शिष्य येते या धातूला अन प्रत्यय जोडून तयार होतो. शिष्य येते म्हणजे शिकणे किंवा शिकवणे. शिकणे याचा संबंध विद्यार्थ्यांशी येतो, तर शिकवणे याचा संबंध शिक्षक, प्राध्यापक, गुरु यांच्याशी येतो. शिक्षण प्रक्रियेत मनुष्यबळ महत्त्वपूर्ण मानले जाते. मनुष्यबळामध्ये शिक्षक व विद्यार्थी महत्त्वाचे मानले जातात. शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्यावर प्रक्रिया होते तो घटक म्हणजे विद्यार्थी होय, तर प्रक्रिया करणारा घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे एक परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षण उत्पादन प्रक्रियेतील एक घटक आहे. शिक्षण सेवा क्षेत्र आहे. सेवा क्षेत्राचा आत्मा मनुष्यबळ आहे. मनुष्यबळाचा आत्मा ज्ञान कौशल्य आहे. म्हणून असे म्हटले जाते की शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून राष्ट्राला लागणाऱ्या मनुष्यबळाच्या विकासासाठी केलेली एक गुंतवणूक आहे, असे शिक्षणाचे अर्थशास्त्र सांगते. पालकांच्या मनात गुणवत्तेविषयी निश्चित कल्पना नसते. शाळा चांगली का यासंबंधी पालकांनी खालीलप्रमाणे उत्तरे दिली. शाळेचा दर्जा चांगला, तिची गुणवत्ता चांगली म्हणून तीच शाळा चांगली. खूप देणगी घेतली जाते आणि श्रीमंतांची मुले त्या शाळेत जातात म्हणून ती शाळा चांगली. उत्तम फी, उत्तम शिक्षण, वर्गात मुले कमी म्हणून ती शाळा चांगली. शाळेचा रिझल्ट चांगला लागला, पालकांची सभा घेतली जाते, त्यात शिस्त चांगली आहे म्हणून ती शाळा चांगली. शेजारची मुले त्या शाळेत जातात, शाळेत सुविधा चांगल्या आहेत, अभ्यासक्रम पूर्ण केला जातो, शाळेच्या अधिकारी वर्गाची भेट घेता येते म्हणून ती शाळा चांगली. शिक्षक चांगले शिकवतात, मुले शाळेत सुरक्षित असतात, शाळेचा दर्जा चांगला असून फी कमी आहे म्हणून ती शाळा चांगली. वरील कारणात काही शैक्षणिक कारणे आहेत. गुणवत्ता. जेथे गुण वास करतात ती गुणवत्ता. गुणवत्ता हा शब्द क्वालिटी या शब्दाला समानार्थी वापरला जातो. क्वाली म्हणजे कोणता दर्जा, गुणवत्ता म्हणजे उत्पादनाचा दर्जा किंवा त्याची निगा राखण्यासाठी दिलेल्या सेवेचा दर्जा. गुणवत्ता म्हणजे जाहीर केलेल्या अभिवचनाची पूर्तता. गुणवत्ता ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तिला शेवट नसतो. याचे कारण ग्राहकाच्या आवडीनिवडी बदलत असतात. शिक्षण पद्धतीत बदल घडत असतात. गुणवत्ता आपोआप सुधारत नसते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. संस्थेची ध्येये, उद्दिष्टे निरनिराळी असू शकतात. शाळेनुसार, महाविद्यालयानुसार गुणवत्ता निरनिराळी असू शकते. ज्या परिसरात शिक्षण संस्था कार्य करते त्या समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे त्या संस्थेचे आद्य कर्तव्य ठरते. राष्ट्राच्या गरजा काय आहेत, जनतेची अपेक्षा काय आहे याचे प्रतिबिंब राष्ट्रीय शिक्षण पद्धतीत दिसून आले पाहिजे. राष्ट्राच्या विकासासाठी तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळ हवे असेल तर तसे ध्येय समोर ठेवले पाहिजे. त्याऐवजी भरमसाठ BEd महाविद्यालये काढून बेकार राहणाऱ्या शिक्षकांची फौज निर्माण करून काय उपयोग? असे शिक्षण गुणवत्ताहीन मानले जाईल. आपण जाहीर केलेली उद्दिष्टे साध्य होतात किंवा नाही हे पाहणे संस्था चालकांचे आद्य कर्तव्य आहे. जी संस्था आपली उद्दिष्टे साध्य करते तिचा दर्जा चांगला मानला जातो. संस्थेची उद्दिष्टे, शाळेची उद्दिष्टे व राष्ट्रीय शिक्षण पद्धतीची उद्दिष्टे यात तफावत असता कामा नये. मला एकदा माझ्या ऑफिसच्या शिपायाने सांगितले की साहेब, त्या गल्लीतून जाऊ नका, कारण त्या गल्लीत पाकीटमाराचे ट्रेनिंग कॉलेज हवे. हे कोणत्या संस्थेचे ध्येय असले पाहिजे की जेथून असे उत्पादन मनुष्यबळ बाहेर पडेल? गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक. शिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट आहेत का? समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतात का? संस्थेचे व्यवस्थापन लोकाभिमुख आहे का? संस्थेतील वातावरण शिक्षणास पोषक आहे का? साधन सामग्रीचा विनियोग नीट होतो का? शिक्षकांचा दर्जा चांगला आहे का? परीक्षा पद्धती कार्यक्षम आहेत का? अभ्यास गुणवत्तापूर्ण आहे का?
साधन सामग्रीचा दर्जा योग्य आहे का? शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी सुखसोयी आहेत का? शिक्षक परीक्षण आयोजित केले जाते का? सभोवतालचा परिसर विद्यार्थी वाढीस योग्य आहे का? इत्यादी गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक आहेत. गुणवत्तेचे फायदे व महत्त्व. स्पर्धेत टिकायचे असेल तर गुणवत्ता आवश्यक असते. गुणवत्ताधारक संस्थांना समाज मदत करतो. गुणवत्ताधारक शाळांचा समाजात नावलौकिक वाढतो. गुणवत्तेत सातत्य राखल्याने शाळेवरचा दृढ विश्वास वाढतो. गुणवत्ता असलेल्या शाळा संचालकांना सरकारी दरबारी मान मिळतो. गुणवत्तेमुळे खर्चावर नियंत्रण ठेवता येते. गुणवत्ता असणाऱ्या शाळांच्या कर्मचाऱ्यांना अभिमान वाटतो. पण गुणवत्ता ही सहजासहजी मिळत नाही. गुणवत्ता मिळवण्यात काही अडचणी असतात, ती पाहूया. व्यवस्थापक मंडळाची उदासीनता, भ्रष्टाचारामुळे गुणवत्ता नसलेले शिक्षक नेमले जाणे, संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट नसणे, मुख्याकडे नेतृत्व गुण नसणे, शिक्षकांना पेशाविषयी आत्मीयता नसणे, शिक्षकात गटबाजी असणे, शिक्षण संस्था राजकीय अड्डा असणे, संस्था चालकात गटबाजी असणे, कमी दर्जाची साधनसामग्री विकत घेणे, पालकांच्या अपेक्षाची कदर केली जात नसणे, शिक्षणाकडे धंदा म्हणून पाहिले जाणे, गुणवत्ता वाढीसाठी खास प्रयत्न करावे लागतात हे माहीत नसणे, व्यवस्थापक मंडळास आपल्या जबाबदारीचे कामाची माहिती नसणे, सामाजिक संदर्भ बदलत असतात त्याप्रमाणे उद्दिष्टे बदलतात हे माहीत नसणे, वर्गात मुलांची संख्या भरमसाठ असणे, सरकारला शिक्षणात रस नसणे, शालेय प्रशासन ठिसूळ असणे, ज्या समाजातून मूल येते त्याचा विचार न करणे व शिकवणे इत्यादी गुणवत्ता मिळवण्यासाठी अडचणी असतात. गुणवत्ता व उत्पादकता. गुणवत्ता म्हणजे उद्योजकांनी शिक्षण पद्धतीने शिक्षण संस्थांनी जाहीर केलेली उद्दिष्टे. ज्या उत्पादनात विद्यार्थ्यांच्या आचरणात उद्दिष्टे दिसून येतात किंवा प्रतिबिंबित झालेली असतात ती त्या उत्पादनाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता होय. त्यालाच शिक्षणाची गुणवत्ता म्हणतात. शिक्षणाची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यक्त होते. गुणवत्ता एकतर चांगली असते किंवा वाईट असते, पास असते किंवा नापास असते. म्हणून गुणवत्ता म्हणजे प्रत्यक्ष अनुभव सादरीकरण किंवा ग्राहकांच्या अपेक्षा. ग्राहकाचे दोन प्रकार असतात, अंतर्गत ग्राहक व बाह्य ग्राहक. अंतर्गत ग्राहकात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, प्राचार्य, व्यवस्थापक मंडळातील सदस्य इत्यादी येतात. तर बाह्य ग्राहकात पालक, समाज, सरकार यांचा समावेश असतो. उत्पादनाकडे जो आकर्षित होतो तो ग्राहक व शाळेतील गुणवत्तेपूर्ण शिक्षणाकडे आकर्षित होतो तो ग्राहक विद्यार्थी. गुणवत्ता ही संकल्पना मूळ औद्योगिक क्षेत्रातून आलेली आहे. गुणवत्ता ही केवळ वस्तुपुरती नसून गुणवत्ता म्हणजे कामाची गुणवत्ता, सेवेची गुणवत्ता, माहिती तंत्रज्ञानाची गुणवत्ता, शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता, साधन सामग्रीची गुणवत्ता, शिक्षण पद्धतीची गुणवत्ता, शिक्षण देणाऱ्या संस्थेची गुणवत्ता आणि शिक्षण संस्थांच्या उद्दिष्टांची गुणवत्ता या सर्वांचा समग्रपणे विचार केला जातो. गुणवत्ता ही पाश्चिमात्य विचारवंतांनी विकसित केली आहे असे दिसते. शिक्षण हा एक उत्पादनाचा एक घटक आहे. शिक्षणाचे फायदे सर्वांना कळू लागले. गुणवत्ता म्हणजे स्पर्धा. ग्राहकांना नुसता चांगला माल असून चालत नाही, तर तो माफक किमतीत हवा असतो. उत्तम फी, उत्तम शिक्षण यानुसार शिक्षण ही एक क्रय वस्तू मानली गेली. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रात व्यापारी वर्ग निर्माण झाला. यातूनच शिक्षण सम्राट जन्माला आले. उत्पादकतेचे फायदे. साधन सामग्री न वाढवता उत्पादन वाढते. अपव्यय टाळला जातो. शिक्षण संस्थेत देणग्या मिळतात, त्यामुळे प्रवेशाला गर्दी होते. उत्तम दर्जाचे मनुष्यबळ नोकरीसाठी प्राप्त होते. गुणवत्ता असणारे मनुष्यबळ दिले जाते. साधन सामग्रीवर नियंत्रण ठेवता येते. उत्पादकता घटण्याची कारणे. कर्मचाऱ्यांना पगार कमी देणे, जादा काम करून घेणे, निकृष्ट दर्जाची साधन सामग्री वापरणे, नवीन तंत्रज्ञानाचा अभाव असणे, कामाचे नियोजन नसणे, कर्मचाऱ्यांना उत्तेजन न देणे, सेवकाचे हित सांभाळणे इत्यादी उत्पादकता घटण्याची कारणे आहेत.
उत्पादकता वाढवण्यावर काही उपाय आहेत. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत बदल हवा, वातावरण चांगले ठेवणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे, साधनसामग्री चांगली देणे, ग्राहक सेवेत सुधारणा करणे, अनुत्पादक कामे दूर ठेवणे इत्यादी. त्याचबरोबर काही विचार हे चुकीचेही मानले जातात. उत्तम फी म्हणजे उत्तम शिक्षण, गुणवत्ता कमी म्हणजे कर्मचारी चुकार, गुणवत्ता सुधारण्यासाठी भरपूर पैसे लागतात, जसा विद्यार्थी तशी गुणवत्ता, हे विचार चुकीचे मानले जातात. प्रकरण 3. समग्र गुणवत्ता व व्यवस्थापन. शिक्षण एक परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षण प्रक्रियेचा एक भाग आहे. शिक्षणामुळे उत्पादकता वाढते. शिक्षण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तिच्यात सातत्य असते. समग्र गुणवत्ता संबंधी घटक. अंतर्गत ग्राहक. अंतर्गत ग्राहकात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पदाधिकारी, देणगीदार इत्यादी येतात. दुसरा घटक आहे बाह्य ग्राहक. त्यात समाज आणि पालक येतात. तिसरा घटक आहे साधन सामग्री. त्यात वस्तू, धन, माहिती, साधने, कच्चा माल, जमीन, इमारत, मशीन, विद्यार्थी व मनुष्यबळ. चौथा घटक आहे उत्पादन. त्यात माहिती, माल, सेवा व परिपूर्ण विद्यार्थी हे घटक येतात. गुणवत्ता एकट्याची जबाबदारी नसून सर्व घटकांची जबाबदारी आहे. औद्योगिक क्षेत्रात 30% पगार तर 70% साधनसामग्रीवर खर्च होतो. तर शिक्षण क्षेत्रात 80% ते 90% पगार, याचा अर्थ मनुष्यबळ गुणवत्तेला दिशा देणारे ठरते. म्हणून शिक्षणाला पर्याय नाही असे म्हणतात. ग्राहकास संतुष्ट करणे हे व्यवस्थापनाचे आद्य कर्तव्य असते. मी महापालिकेला व्होकेशनल एज्युकेशन फीचर्स हा प्रोजेक्ट तयार करून दिला. त्यात सर्व दृष्ट्या उपयुक्त माहिती आहे. यात पालकांच्या अपेक्षेचे प्रतिबिंब होते, कारण ती त्यांची गरज होती. शिक्षण प्रक्रियेत सतत सुधारणा हवी. कर्मचारी प्रशिक्षणावर भर द्यायला हवी. शिक्षण प्रक्रिया दोषरहित हवी. तसेच संशोधनावर जास्तीत जास्त भर द्यायला हवी व त्याचे मूल्यमापन करायला हवे. समग्र गुणवत्ता व अपयशाची कारणे. व्यवस्थापकीय मंडळास कर्तव्याची जाण नसणे, प्रशिक्षण नसणे, सहकार्याचा अभाव असणे, गुणवत्ता मूल्यमापन करण्याची साधने सदोष, गुणवत्तेत सातत्य नसणे, त्वरित कायद्याची अपेक्षा करणे, सतत कर्मचारी बदलणे, नेतृत्व कमकुवत असणे, साधनसामग्रीचा अभाव असणे, अनुभवातून न शिकणे, साधनसामग्रीवर पूर्ण विसंबून राहणे व नवीन योजनेस विरोध करणे ही समग्र गुणवत्ता अपयशाची कारणे होती. व्यवस्थापन मंडळाचे स्तर. 1. संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष नियामक मंडळ, सेक्रेटरी, सरसेक्रेटरी. 2. सेक्रेटरी, सरसेक्रेटरी, प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर, विविध समित्या, गुणवत्ता हमी मंडळ इत्यादी. 3. सर्व कर्मचारी, शिक्षक व प्राध्यापक. वरील सर्वांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. स्तर 1 मध्ये धोरण जाहीर करणे, माणसे पुरवणे, साधनसामग्री पुरवणे इत्यादी. स्तर 2 मध्ये धोरण राबवणे, अडचणी सोडवणे व टेंडर मागवणे. तिसऱ्या स्तरात ड्युटी लिस्ट प्रमाणे काम करणे, मुले नापास होणार नाहीत याची काळजी घेणे. व्यवस्थापनातील प्रक्रिया. नियोजन, संघटन, कर्मचारी भरती, मार्गदर्शन, समन्वय, माहिती देणे, अंदाजपत्रक व मूल्यमापन. गुणवत्ता मोजण्याची साधने. ध्येय, उद्दिष्टे, परीक्षा, दरडोईवर खर्च, बजेट, लोकमत इत्यादी. मनुष्यबळ व्यवस्थापन. शिक्षण, बँक, महापालिका, आरोग्य खाते, वैद्यकीय खाते, टेलिफोन इत्यादी सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रात मनुष्यबळावर जास्त खर्च होतो. धन्यवाद.